नमस्कार मित्रांनो, ऑटो कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण जे आहे इंट्राडेमध्ये ट्रेडिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने इथे आपण ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लो यूज करायचा असतो. आता हे जो प्लॅटफॉर्म आहे, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जो प्लॅटफॉर्म यूज करायचा आहे तो तुम्ही करू शकता. जो ब्रोकर तुम्हाला आवडतो, ज्याचं ब्रोकरेज एकदम तुम्हाला सफिशियंट वाटतं ते तुम्ही यूज करू शकता. मी इथे कोणतंही रिकमेंडेशन करत नाही की तुम्ही हे वापरा ते वापरा. आता हे जे आहे, हा जे तुम्हाला समोर दिसत आहे, तर हे शेरखानचं वेब प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यामध्ये मी काय बघत असतो की ह्याच्यामध्ये जे मित्रांनो मी ओपन इक्वल टू हाय ओपन इक्वल टू बघता तुम्ही टॉप लूजर जर इथे आपण क्लिक केलं तर हे लूजरची इथे लिस्ट येते. असं बरोबर आहे, टॉप व्हॅल्यूम आहे. ह्याच्यामध्ये बरंच काय आहे मित्रांनो. तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक मी जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. फक्त अकाउंट ओपन या ठिकाणी आपण करू शकतो आणि अकाउंट ओपन करून फक्त हे ॲनालिसिस करण्यासाठी पाहण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये ट्रेड वगैरे करायचे की नाही करायचे तुम्ही ठरवायचं, पण ॲनालिसिस करण्यासाठी हे खूप छान आहे. तर इथे दाखवतो की आपण ओपन इक्वल टू हाय म्हणजे काय. ओपन इक्वल टू हाय म्हणजे मित्रांनो कॅन्डल जेव्हा ओपन होते हायला, मी चार्टवरती दाखवतो की इथे एखादा आपण चार्ट घेऊया. चला हे निफ्टीचं तिथे आपण ओपन करूया. आता मी तर ऑप्शनमध्ये ट्रेड करणं बंद केलेलं आहे थोडंसं. मी तुम्हाला इथे थोडंसं समजावून सांगतो की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे आहे ओपन इक्वल टू हाय आणि लोचा इथे वापर करून मार्केटमध्ये प्रॉफिट या ठिकाणी करू शकतो. पण त्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी निफ्टीमध्ये जर इथे विचार केला तर इथे मित्रांनो एक सेलिंगचं जे आहे निफ्टीमध्ये दाखवलं. बऱ्याच लोकांनी इथे पुटमध्ये प्लॅन केले असेल. बघताय तुम्ही मार्केट खाली आलं, थोडंसं प्रॉफिट दिलं, पुरा प्रीमियम डिके होऊन मित्रांनो जे प्रॉफिट होतं ना ते पूर्ण लॉसमध्ये इथे कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर मुवमेंट स्पाईक दिसतं. कशा पद्धतीने मॅनिप्युलेशन होतं तुम्ही इथे बघू शकताय. तर आता निफ्टी आणि बँक निफ्टीपासून आपण दूर जात आहोत आणि या ठिकाणी आपण स्टॉकच्या इथे ट्रेड या ठिकाणी करत आहोत. आता मी तुम्हाला दाखवतो की काय विषय असतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ओपन इक्वल टू हाय आणि लो इथे यूज करायचा आहे. आता ओपन इक्वल टू हाय म्हणजे मित्रांनो काय होतं, जेव्हा कॅन्डल ओपन होते, ठीक आहे, जेव्हा कॅन्डल ओपन होते त्या ओपनच्या वरती कॅन्डल जात नाही आणि ते खाली येऊन क्लोज होते. म्हणजेच ह्याच्यावरती हा जो ओपन आहे ओपनच्या वरती कॅन्डल जात नाही, कॅन्डल ही खाली क्लोज होते आणि इथे मित्रांनो डाऊन ट्रेंडमध्ये इथे मार्केट खाली येतं. तर इथे आपल्याला डाऊन ट्रेंड इंट्राडेमध्ये सेल करायचा असतो कोणताही स्टॉक आणि प्रॉफिट करायचं असतं. म्हणजेच पहिल्या कॅन्डलचा जर इथे मार्केट खाली आलं, दुसरी कॅन्डल अशा तयार झाली तर साईड बेस होऊन जर फर्स्ट कॅन्डलचा जर वरती ब्रेक दिला तर समजायचं की इथे जो आहे ओपन इक्वल टू जो हाय आहे तो इथे जो सेटअप आहे, जी स्ट्रॅटेजी ती फेल झालेली आहे. आणि ही स्ट्रॅटेजी मित्रांनो 10 पैकी कमीत कमी फक्त 2 वेळेस ही स्ट्रॅटेजी तुम्हाला धोका देईल, पण बाकी वेळेस हे तुम्हाला कमीत कमी 1000 ते 2000 प्रॉफिट हे देऊनच या ठिकाणी जाणार आहे. फक्त तुमच्या क्वांटिटीवरती डिपेंड या ठिकाणी राहणार आहे ते. आणि ओपन इक्वल टू लो म्हणजे काय असतं, तर ओपन इक्वल टू लो म्हणजे मित्रांनो जेव्हा कॅन्डल, आता एखादी कॅन्डल आहे ती ओपन होते आणि काय होते, ही खाली येत नाही. आता ही इथे ओपन झालेली आहे आणि ही खाली येत नाही, थोडं पण खाली येत नाही आणि इथनंच वरती जाऊन क्लोज होते. इथे आपल्याला एंट्री करायची असते बायमध्ये, इंट्राडे स्टॉकमध्ये, आणि वरती जाईपर्यंत इथे छानपैकी प्रॉफिट इथे आपल्याला घ्यायचं असतं. आता ह्याचं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी कॅन्डल आहे कमीत कमी मित्रांनो किती असली पाहिजे, कमीत कमी जे आहे 1.5%च्या आतमध्ये किंवा 1.5% जरी असेल तरी चालेल. कारण काय होतं की 1.5% ही मुवमेंट झालेली आहे आणि वरची जी मुवमेंट आहे ती आपल्याला कॅप्चर करायची आहे. जर या ठिकाणी कॅन्डल ही जबरदस्त बनली 2% 2.5%, तर हे स्टॉक आपल्याला अवॉइड या ठिकाणी करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे जर आता विचार केला, मी तुम्हाला उदाहरणार्थ दाखवतो की या ठिकाणी आता निफ्टी सुरू आहे आणि स्टॉक काय झालं, उद्याच्याला या ठिकाणी स्टॉक इथे ओपन झाला, ठीक आहे, इथे ओपन झाला, एक कॅन्डल बनली, या ठिकाणी काय झाला, इथे या ठिकाणी मार्केटने काय केला, इथे हाय लावला आणि या ठिकाणी एक लो तयार केला. ह्या लोच्या खाली आलंच नाही इथे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे लगेच जे आहे बायसाठी प्लॅन करायचा नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, इथे मेजरमेंट घ्यावं लागेल की इथून हा जो स्टॉक आहे किती ओपन झाला आहे, हे मेजरमेंट आपल्याला घ्यावं लागेल. जर हे 2%च्या वरती जात असेल तर हे सोडून द्यायचं. हां, फ्लॅट जर इथे ओपन झालं आणि इथनं जर वरती निघत असेल तर इथे बायसाठी आपण प्लॅन करू शकतो. कॅन्डल लो स्टॉप लॉस राहील. डाऊन साईडला येत असेल तर कॅन्डल हायचा स्टॉप लॉस आणि खाली रॅली आपल्याला पकडायची आहे. आता मी डायरेक्टली चार्टवरती तुम्हाला हे दाखवतो. आता या ठिकाणी आपण बघूया की सुरुवातीला या ठिकाणी ओपन इक्वल टू लो बघूया. म्हणजे काय होतं की कॅन्डल ही ओपन होते पण त्या ओपनिंग प्राईसच्या खाली येत नाही. आता या ठिकाणी हे गोदरेज IND, ठीक आहे, हा आता मी कॉपी केलेला आहे डायरेक्ट आणि इथे जे आहे इथे पेस्ट करतो, ठीक आहे.
तर बरेच लोक म्हणतील इथे पेस्ट करण्यापेक्षा मला वाटतं की आपण ट्रेडिंग व्ह्यूवरती पेस्ट करावं, जेणेकरून काय होतं की बरेच लोक या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यू हे जास्त वापरतात, तर त्याच्यावरती त्यांना इथे व्यवस्थित समजेल. आता इथे जे आहे मी इथे काय करतो, या ठिकाणी स्टॉकला क्लिक केलं, हे इथे पेस्ट केलं, लगेच हा स्टॉक इथे आला आणि ह्याच्यामध्ये बघायचं आपल्याला आजची 3 तारीख कुठे आहे बाबा. चला या ठिकाणी जे आहे तुम्ही टाईम फ्रेम मित्रांनो एंट्री करण्यासाठी 3 मिनिटाची वापरू शकता सुरुवातीला, कारण आपल्याला स्टॉप लॉस हा कमी भेटला पाहिजे. ठीक आहे, ही जी आहे 15:27 म्हणजे कालची ही जी कॅन्डल आहे 9:15ची, ही कॅन्डल जी दिसते तुम्हाला ग्रीन कॅन्डल, ही 9:15ची कॅन्डल आहे. तर ह्या कॅन्डलचं जर इथे मेजरमेंट आपण घेतलं तर हे 1.5% आतमध्ये पाहिजे आहे. आणि इथे जर आपण एंट्री केली तर बघताय तुम्ही रॅली कुठपर्यंत गेली, जवळपास अरे बापरे 9-9.5% ही रॅली इथे पळालेली आहे. आणि तुमचा स्टॉप लॉस किती आहे, इथे जर पॉईंटचा विचार केला तर तुमचा जो स्टॉप लॉस आहे मित्रांनो, अरे बाबा किती होत आहे, हा लॅपटॉप फोडतो की आता. इथे जर तुम्ही आपण प्लॅन केला, ठीक आहे, या ठिकाणी हे 9:15ची कॅन्डल, ठीक आहे, इथे आपली एंट्री होणार या ठिकाणी आणि आपला जो स्टॉप लॉस राहणार आहे काय राहणार आहे, एकदम जबरदस्त स्पाइक दिलेली आहे इथे बघा. इथं आपला जो स्टॉप लॉस राहणार आहे कॅन्डल लोचा जो स्टॉप लॉस म्हणजे जवळपास 1%चा इथे स्टॉप लॉस राहणार आहे. टार्गेट देखील इथे 1%चा इथे आपल्याला घ्यायचं आहे. सुरुवातीला कमीत कमी हे 10:30पर्यंत 10-10:30पर्यंत आपल्याला विचार करायचा. ठीक आहे, 10:30पर्यंत विचार केला तर 3% इथे प्रॉफिट सहज भेटलेला आहे. तुम्ही जर तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करताय किंवा स्टॉप लॉस इथेच राहून तुम्ही जर वेट करताय मुवमेंट येण्याची, तर बघताय तुम्ही जवळपास इथपर्यंत जर बघितलं तर बापरे 17% इथे बघताय मित्रांनो तुम्ही, 17% या ठिकाणी मुवमेंट झालेली आहे. तर का स्टॉकमध्ये प्रॉफिट नाही होणार, एकदम जबरदस्त प्रॉफिट होणार. गोदरेज इंडस्ट्रीजचा हा स्टॉक आहे. आज ज्याने कोणी इंट्राडे केला असेल एकदम धमाका त्याचा इथे झालेला आहे. ठीक आहे, आता हे ओपन इक्वल टू लो बघितले आपण, त्याच्यानंतर इथे बघू सिपला बघूया. या ठिकाणी एक दोन आपण स्टॉक बघूया, ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लोची. आता हा सिप्लाचा इथे आपण काय करूया, सिप्लाला इथे आता ओपन करूया. सिप्लाची देखील कॅन्डल मित्रांनो या ठिकाणी तशीच असणार आहे. 3 तारीख कुठे गेली, जर स्टॉपला जर इथे गेला तर आपल्याला बाहेर निघायचं आहे. सिप्ला देखील बघताय तुम्ही या ठिकाणी 3 मिनिटावरती 9:15ची ही कॅन्डल, ह्या कॅन्डलच्या हायवरती इथे एंट्री राहणार आहे आपली. आता ह्याचं मेजरमेंट घ्या इथून की किती आहे ही कॅन्डल. ठीक आहे, जवळपास ही 0.27 इथे एंट्री राहणार आपली. आणि इथनं बघताय तुम्ही टार्गेट आपल्याला जवळपास इथे किती भेटलेलं आहे 0.50 म्हणजे 1:1 सहज भेटलेलं. तुम्ही जर होल्ड करताय तर या ठिकाणी काय झालं, इथे स्टॉप लॉस गेलेला आहे. हे असं कधीतरी होणार, नेहमी कधीच होणार नाही. ठीक आहे, 10 पैकी 1 ते 2 वेळेस हे तुम्हाला असं होणार आहे. आता ज्युबिलंट फूड देखील इथे आहे, तर आपण काय करूया की ज्युबिलंट फूडचं इथे जो आहे चार्ट बघूया. कारण ओपन इक्वल टू लो आपण बघतोय तर पहिली जी कॅन्डल आहे ना खूप महत्त्वाची असते. पहिली कॅन्डल जी आहे खूप महत्त्वाची असते. इथे जे आहे 9:15 पहिली कॅन्डल ही खूप मोठी आहे, तर इथे आपल्याला काही कामाची नाही आहे ही. ठीक आहे, लगेच आपल्याला समजून येते की काय करायचं काय नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर हे ग्रासिम देखील आहे. बरेच स्टॉक आहेत, आपण तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जे आवडतात, जे माहीत आहे, ज्याचे तुम्हाला मुवमेंट समजते किंवा या ठिकाणी तुम्हाला चार्ट समजतो, ते तुम्ही यूज या ठिकाणी करू शकता. आता इथे जर बघितलं तर हे 3 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती ही 9:15 कॅन्डलच्या वरती इथे आपण एंट्री केली. इथे बघताय तुमचं जे टार्गेट आहे जवळपास 10पर्यंत इथे टार्गेट इथे सहज भेटलं. त्याच्यानंतर हे मार्केट खाली आलेलं आहे. ठीक आहे, कारण मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो काय झालं होतं, हे डाऊन साईडला या ठिकाणी आलेलं होतं. आता श्रीनाथ स्टार हेल्थचं बघूया आपण. स्टार हेल्थ काय म्हणतोय, स्टार हेल्थमध्ये देखील आपण बघू शकतो खूप सारं आहे मित्रांनो. इंट्राडे खूप एकदम छान आहे, याच्यामध्ये छान प्रॉफिट आपलं होऊ शकतं. आता ही जी कॅन्डल आहे मोठी वाटते मला, थोडीशी 0.5%च्या वरती गेली तर नाही. ठीक आहे, 1% आहे. इथे आपण एंट्री केल्यानंतर इथे बघताय तुम्हाला इथे मार्केट थोडंसं प्रॉफिट दाखवलं, अगेन साईडवेज झालं, पण इथे स्टॉप लॉस घेतला नाही. नंतर तुम्हाला जे आहे मित्रांनो जवळपास 3-3.5% ह्यांनी पर्सेंटेज इथे रिटर्न्स दिलेले आहेत. तर ते तुम्हाला घ्यायला पाहिजे. असं नाही की चाललंय 17-18 जाऊ द्या, तसं नाही. कमीत कमी 1% 2% हे टार्गेट ठेवून इथे चालावं लागतं. असं नाही की दिवसाला 10% भेटतील, तसं भेटणार नाही. ऑप्शनमध्ये भेटतील पण तिथे लॉस पण तसा या ठिकाणी होत असतो. आता आपण ओपन इक्वल टू लो बघितला, आता ओपन इक्वल टू हायमध्ये बघूया. म्हणजे फर्स्ट कॅन्डल ही निगेटिव्ह असते आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, सेम मेजरमेंट असतं. 1.5%च्या आतमध्ये कॅन्डल असेल तर इथे आपल्याला सेलसाठी प्लॅन करायचा इंट्राडेमध्ये आणि छानपैकी टार्गेट इथे 1:1 हे सहज भेटतं, तर ते घेऊन इथे बाहेर आपल्याला निघायचं आहे. इथून बघितलं तर हे जे आहे किती जवळपास म्हणजे 1% कॅन्डल पकडूया आणि इथनं जर बघितलं तर खाली
जवळपास 2 म्हणजे 1% इथे सहज प्रॉफिट झाले. तुम्ही जर होल्ड केला तर बघताय तुम्ही हे जवळपास 3% पर्यंत हे खाली आलेलं आहे. तर हे असे कमीत कमी 2%, 2.5% अशा पद्धतीने आपण इथे जे आहे प्रॉफिट रोज इथे करू शकतो. आता भारती एअरटेल बघूया. हा ओपन इक्वल टू हायमध्ये दाखवत आहे. ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लो हे कशा पद्धतीने वापरायचं त्याचा देखील व्हिडिओ मित्रांनो मी जो आहे आपला जे चॅनल आहे त्याच्यावरती टाकलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता 9:15 कॅन्डल कोणती, तर ही डोजी कॅन्डल आहे. ठीक आहे, ही डोजी कॅन्डल आहे. हिचा आपण जर मेजरमेंट घेतलं तर 0.26 आणि हायचा इथे स्टॉप लॉस ठेवला तर बघताय तुम्ही की तुमचं जे टार्गेट आहे इथे 10:30 पर्यंत इथे जवळपास ऑलमोस्ट इथे 0.80 ते 90% इथे प्रॉफिट झालेलं आहे. तर हे प्रॉफिट आपण घेतले पाहिजे. तर हे प्रॉफिट जर तुम्ही इथे जर घेत असाल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये इथे कोणीही हरवू शकत नाही. तुम्ही रोज या ठिकाणी मार्केटमधून पैसा काढू शकता, पण या ठिकाणी तुम्हाला हे कंटिन्यू करावं लागतं. आता ही बघा, हे जर टाटा मोटर्समध्ये हे एकदम मोठी कॅन्डल आहे. तर असे जे स्टॉक असतात ह्या स्टॉकमध्ये लांब राहायचं. लगेच आपल्याला समजून येतं की कॅन्डल मोठी दिसते आहे, पण पर्सेंटेजमध्ये विचार केला तर छोटी कॅन्डल आहे. इथे निगेटिव्ह ट्रेंड आपण केला तर इथे काय झालं, या ठिकाणी थोडंसं प्रॉफिट दाखवलं, पण पूर्ण साईडवेज झालेलं मार्केट म्हणजे आपलं एंट्री प्राईसलाच हे आहे इथे. आता हे इथे फायदा काय की एवढं साईडवेज जरी हा स्टॉक राहिला तर इथे आपला प्रीमियम डिके होत नाही आणि इथे लॉस देखील जास्त होत नाही. आपला जो स्टॉप लॉस ठरवला तोच इथे जाणार आहे. पण ऑप्शनमध्ये असा जर चार्ट राहिला तर इथे प्रीमियम डिके जबरदस्त होतो आणि इथे आपल्याला मार्केटमध्ये खूप मोठा तोटा इथे सहन या ठिकाणी करावा लागतो. आजचा जर आपण निफ्टीचा बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बघताय तुम्ही कशा पद्धतीने मार्केट जे आहे इथे आपण 5 मिनिटावरती जाऊया. आत्ता बघितलं तुम्ही जर बघता मित्रांनो हे 3 मिनिटाचं टाईम फ्रेम आहे. 5 मिनिटं केलेलं आहे इथे. हे ओपनिंग झाली इथे. त्याच्यानंतर बघता बऱ्याच लोकांनी इथे सेल सिग्नल बघून पुटमध्ये घेतला असेल. सर्वांना इथे स्टॉप लॉस हिट केला, पूर्ण कॅपिटल झिरो केलं आणि त्याच्यानंतर बघताय तुम्ही इथे मार्केटमध्ये एक रॅली इथे आलेली आहे. तर हे ऑप्शनमध्ये असं होतं, मॅन्युप्युलेशन खूप होतं. तर हे आपल्याला समजावं लागतं आणि त्याच्यामध्ये इथे आपला लॉस देखील खूप मोठा होतो. त्यासाठी आपल्याला सावधगिरीने काम करायचे असतात. आता इथे बघता तुम्ही निफ्टी देखील सेलचा सिग्नल दिला, डाऊन साईडला आला, थोडंसं प्रॉफिट दाखवलं. अगेन साईड वेज इथे सेलरचा खूप मोठा प्रॉफिट झाला. इथे जे आहे बाहेरने कॉलमध्ये एंट्री केली, अगेन इथे डंप केलं, अगेन कॉल, अगेन डंप. म्हणजे पूर्ण इथे ऑप्शन जे करतात ना रिटेल ट्रेडर वगैरे ते पूर्ण इथे कॅपिटल घालवतात. त्यासाठी इथे शक्यतो ऑप्शनमध्ये नका जाऊ, कारण मी देखील ऑप्शनमध्ये ट्रेड केलेलं आहेत. मोठे मोठे प्रॉफिट पण केलेले आहेत, मोठे मोठे लॉस पण इथे केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी मी लॉस जरी झाला तरी मी चॅनलवरती टाकलेला आहे, प्रॉफिट जरी झाला तरी तो टाकलेला आहे. फक्त एवढंच सांगणं आहे की दिवसाला तुम्ही 1,000-2,000 रुपये सहज आणि एकदम सेफ पद्धतीने स्टॉकमध्ये काढू शकता. स्टॉकमध्ये ऑप्शन करू नका, स्टॉकमध्ये इंट्राडे करा आणि छानपैकी प्रॉफिट इथे तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी दाखवतो की आपलं जे पोझिशन म्हटलं तर हे डिलीट मारायचं आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी गेलेला आहे. इथे कुठे गेला हा पोर्टफोलिओमध्ये जर इथे विचार केला तर हे आजचा जो इंट्राडे स्टॉक बजाज फायनान्समध्ये केला होता. इथे बजाज फायनान्समध्ये इंट्राडे स्टॉक केला ह्याच्यामध्ये आणि इथे बघताय तुम्ही 7,299ला एंट्री आपली इथे पडली बाईंग प्राईस आणि त्याच्यानंतर बघता तुम्ही 73 या ठिकाणी 58ला जे आहे इथे आपण सेल केला आणि आता हे 43ला सुरू आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण किती 0.81% हे प्रॉफिट इथे बुक केलेलं आहे. म्हणजे जवळपास 1,000 रुपये इथे आलेले आहेत आपल्याला. वरचं जर इथे ब्रोकरेज सोडलं तर इथे जवळपास आपल्याला 1,000 रुपये हे प्रॉफिट इथे आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही जर बघितलं तर कुठे गेली माझी होल्डिंगमध्ये इथे विचार केला तर एक जो आहे ITCचा स्टॉक आहे ह्याच्यामध्ये देखील विचार केला तर ह्याच्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जे आहे प्रॉफिट किती सुरू आहे, जवळपास 23% प्रॉफिट सुरू आहे. तर ह्याच्यावरती भर द्या. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्याची पॉवर काय आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही ह्याच्याकडे कधीच बघणार नाही. जर तुम्ही आत्तापासून जर ह्याच्याकडे बघताय एवढं आलं तेवढं आलं तर तुमचं इथे कधीच हे वाढणार नाही. तुम्ही फक्त हेच बघत राहणार. त्याच्यापेक्षा ह्याच्यावरती जास्त भर द्या. तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्येच या ठिकाणी राहणार आहात. आजचा जर विचार केला इथे आपण तर आपलं जे आहे किती आहे 0.80% या ठिकाणी प्रॉफिट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो छोटे छोटे प्रॉफिट घेत जा मार्केटमध्ये आणि एक प्रॉफिटेबल ट्रेड बना. कारण तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मार्केट तुम्हाला हे प्रॉफिट या ठिकाणी देणार नाही. तर हे व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओपन इक्वल टू लो आणि ओपन इक्वल टू हाय
ही जी स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने यूज करायची त्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे, ते देखील तुम्ही बघून या ठिकाणी सहज या ठिकाणी शिकू शकता. खूप सोपं आहे, फक्त लर्निंग करा, अर्निंग ऑटोमॅटिक होईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.